वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आज 48वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे आणि याच सभेच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना आज पारितोषिक सुद्धा दिले जाणार आहेत आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आता पोहोचलेले आहेत। सर, काय नेमकं आजच्या कार्यक्रमाचं कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? राजकीय घडामोड ही आहे की शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावरती या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत। वसंतदादा इन्स्टिट्यूट हे शेतकऱ्याच्या आणि कारखानदारीच्या हिताचे निर्णय घेत असते त्यांनी 47व्या वार्षिक सभाेचं आयोजन केलेलं आहे। याच्यामध्ये जे कारखाने आहेत महाराष्ट्रामध्ये खाजगी आणि सहकारी जे कारखाने चांगलं काम करतात, गळीत चांगलं करतात, रिकव्हरी चांगली करतात, पेमेंट वेळेवर देतात, तांत्रिक अशा चांगल्या कारखान्याला वेगवेगळे पुरस्कार देऊन त्यांना सन्मान करत असतो आपण। आणि यावर्षीचा सीझन थोडासा मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये पाऊस कमी असल्यामुळे थोडासा कठीण प्रसंग आहे आणि एक आमचं साखर कारखानदारीला खूप मोठं वरदान आहे। महाराष्ट्र साखर उत्पादन करण्यामध्ये राज्य देशामध्ये पहिला आहे। नवीन नवीन बियाणं लावणं, कारखानदारीमध्ये मशिनरीसाठी त्यांनी कन्सल्टंट म्हणून चांगलं काम करतात आणि त्याचा फायदा आमच्या शेतकऱ्याला होतो। पण दुसरी राजकीय घडामोड जसं मी म्हटलं की शरद पवार अजित पवार हे एकत्र येत आहेत। दोन गट आहेत राजकीय ज्या पद्धतीने आपण जर पाहिले, मात्र दोन्ही नेते शरद पवार अजित पवार सोबत येतात आणि विशेष म्हणजे दोघांच्या खुर्च्या अगदी शेजारी शेजारी आहेत। बरोबर आहे। या ठिकाणी जरी पक्ष वेगळा असला तरी आमचा हेतू सगळा एकच आहे ना। त्याच्यामुळे याच्यात वेगळं समजण्याचं काही कारण नाही ना। आपणच सहज म्हणत असताना म्हणतो की आपण नेत्यांनी असं वागलं पाहिजे, स्पोर्टिंग नेचर असलं पाहिजे, मतभेद असले तरी चालतील पण मनभेद नसावेत। त्या व्यक्तीप्रमाणे आमचे नेते आम्ही काम करत आहोत। विकासासाठी आम्हाला काही वेळेस एकत्र यावं लागेल, विचार त्यांचे ऐकून घ्यावं लागेल, आमचे विचार सांगावं लागेल आणि राज्याचा देशाचा विकास करावा लागेल। निश्चित तुम्ही जसं आता म्हटलं विकासासाठी एकत्र यावं लागेल, तुम्ही दोन्ही नेत्यांना तसं आवाहन करतात की एकत्र यावं विकासासाठी? त्यांना मला कसं आवाहन करता येईल? ते दोघे जे काही निर्णय घेतात त्यांनी सांगेल त्याप्रमाणे आम्हाला वागावं लागेल। आज जे चित्र पाहायला मिळणार आहे शेजारी शेजारी खुर्च्या, भविष्यात राजकारणाच्या व्यासपीठावर सुद्धा अशा खुर्च्या शेजारी असणार? शेजारी नेत्यांचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाबद्दल मी बोलणं बरं दिसणार। पण त्यांच्या सुद्धा संबंधित असणाऱ्या कारखान्याला, अंबालिका कारखान्याला सुद्धा पवारांच्या हस्ते पारितोषिक दिलं जाणार आहे। निश्चितच आहे, चांगलं काम ज्यांनी केलंय त्यांचं पारितोषिक देऊन कौतुक करावंच लागेल ना आणि ते करायचं काम करतात, पवारसाहेबही करतात, दादाही करतात। म्हणून एकत्र बसलं तर काय झालं आहे, विकासासाठी, संस्थेच्या हितासाठी आणि जनतेच्या यासाठी एकत्र जिथे यायचे तिथे यावं लागेल। जिथं काही जमणार नाही तिथं मग आपल्याला स्पोर्टिंग प्रमाणे निवडणुका लढवाव्या लागतील। बरोबर। पण ज्या चर्चा आहेत की शरद पवार गट अजित पवार गट यांचं विलिनीकरण होणार, एकत्र येणार, अशा पद्धतीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत आणि त्याला जोड म्हणून कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने सुद्धा हे दोन्ही नेते एकत्र आले होते, आज पुन्हा एकत्र येत आहेत। त्यामुळे तुम्हाला वाटतं की हे भविष्यात खरं तर वेगळी वाटचाल आहे दोन्ही एकत्र येण्याची? या दोन गोष्टी एकत्र करणं बरोबर नाही। पशु प्रदर्शन शेतकऱ्याचा आहे, आजचा कार्यक्रम हा शेतकऱ्याचा कारखानदाराचा आहे, त्याच्यासाठी एकत्र आले। तो विषय त्यांच्या लेवलचा आहे, त्या विषयाला आम्ही बोलू शकतो। पण मग ज्या पद्धतीने शरद पवार गटाकडून सांगितलं गेलं होतं की तुमचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत सुनील तटकरे यांनीच तसा प्रस्ताव दिला होता की तुम्ही आमच्या सोबत यावं। तटकरे साहेब बोलू शकतात आणि दादा बोलू शकतात, तो विषय माझा नाही। धन्यवाद। तर विकासासाठी एकत्र यावं असं बाबासाहेब पाटील यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।